करे शहलता, चित्र हे विस्कटते, सावरून घेता रंगांनी नटते. या वातीला वात मिळूनी आसमंत उजळी, सांगते कथा घराची ठिपक्यांची रांगोळी, माझी ठिपक्यांची रांगोळी, ठिपक्यांची रांगोळी, माझी ठिपक्यांची रांगोळी. रचुनी एक एक वीट बांधले, मायेचे घर होईल दुरावा दूर टाकता, हसुनी पुढे पाऊल. दृष्ट घराची काढण्याला सूर्य ये सकाळी, नांदते सुखात अवघी ठिपक्यांची रांगोळी, माझी ठिपक्यांची रांगोळी, ठिपक्यांची रांगोळी, माझी ठिपक्यांची रांगोळी.
तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाचा नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो नमो माय बापा गुरु कृपा घना तोडिया बंधना माया मोहा मोह जाळ माझे कोण निरशील तुझवीन दया मातापिता कृतज्ञता सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी आपली सर्वांची उपस्थिती आहे आणि या कार्यक्रमासाठी माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब परिवाराच्या निमंत्रणाचा स्वीकार करून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समेत आलेला सर्व मित्रपरिवार सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मागच्या बाजूला जी मंडळी आहेत सगळ्यांना विनंती राहील आता आपण स्थानापन्न व्हावं. मायेचा सागर दिला तिने जीवना आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार मायेचा सागर जीवना आधार मायेचा सागर जीवनाधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माया बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची
लेकराची सेवा केलीस तू आई, लेकराची सेवा केलीस तू आई. कस पांग फेडू कस होऊ उतराई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही, तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओवाळीन जीव माझा सावळे विठाई, विठ्ठला माय बापा जन्मभरी पूजा तुझ्या पावलाची, जन्मभरी पूजा तुझ्या पावलाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा विठू माऊली तू, माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. हॅलो, मनापासून धन्यवाद. सत्कार मूर्तींचं आगमन या ठिकाणी स्टेजजवळ झालेलं आहे. आता सगळ्यांनी स्थानापन्न व्हा. कार्यक्रमाला आपण आता लगेचच प्रारंभ करत आहोत. माता पिता कृतज्ञताचा सोहळा पिंगळे परिवाराच्या माध्यमातून आज संपन्न केला जातोय. ये तो सच है भगवान है मगर फिर भी अनजान है. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है. मनापासून धन्यवाद. अत्यंत सुंदर असं स्वागत सत्कार मूर्तींचं. खरं तर माता पिता कृतज्ञता सोहळा आज पिंगळे परिवाराच्या माध्यमातून संपन्न केला जातोय आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण मान्यवर अतिथी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित आहात. पिंगळे परिवार हा एक आदर्श परिवार आणि या परिवारातील असणारे माता पिता यांचा कृतज्ञता सोहळा आज संपन्न होतोय आणि आता ज्यांचं आगमन या ठिकाणी स्टेजवर झालेलं आहे, परिवारातील असणाऱ्या माता आदरणीय सोनाबाई लक्ष्मण शेठ पिंगळे, त्याचप्रमाणे आदरणीय बबन शेठ नामदेव पिंगळे, आदरणीय जनाबाई बबन शेठ पिंगळे आणि ज्यांच्या लग्नाचा आजचा 50वा वाढदिवस सोहळा आपण संपन्न करत आहोत ते परिवारातील असणारे रामदास शेठ नामदेव पिंगळे आणि आदरणीय सौभाग्यवती विमलताई रामदास शेठ पिंगळे या सगळ्यांचं आगमन या ठिकाणी मंचावर झालेलं आहे. आपणाला सर्वांना विनंती राहील आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हा. सगळ्यांचं सहर्ष स्वागत करून आता कार्यक्रमाला प्रारंभ झालेला आहे. सर्वांना विनंती आहे आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. लगेचच औक्षणाचा कार्यक्रम आपण परिवारातील सदस्य ज्या महिला आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी औक्षणाचा कार्यक्रम संपन्न होतोय आणि आता माता पिता कृतज्ञता सोहळा संपन्न होत असताना आदरणीय रामदास शेठ नामदेव पिंगळे आणि विमलताई रामदास शेठ पिंगळे यांच्या लग्नाचा 50वा वाढदिवस परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न केला जातोय आणि हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आपल्याकडे या आनंददायी क्षणाच्या निमित्ताने दिवे ओवाळण्याची औक्षणाची पद्धत आहे आणि हाच कार्यक्रम आता पिंगळे परिवाराच्या माध्यमातून मंचावर केला जातोय. त्यांना विनंती राहील परिवारातील असणाऱ्या सर्व महिला सदस्य या कार्यक्रमाला आपण प्रारंभ करावा. आपल्या शुभस्ते हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. सगळ्यांचं पिंगळे परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत. आणि खरं तर हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना पिंगळे परिवाराच्या बाबत सांगण्यात आपणाला अत्यंत आनंद होतोय. आपणा सर्वांना परिचित असणारा पिंगळे परिवार आहे.
एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून पिंगळे परिवाराकडे पाहिलं जातं, ज्यामधील आमचे शंकरसेठ पिंगळे असतील आणि सबंध पिंगळे परिवार नेहमीच सामाजिक कार्यामध्ये ज्यांचा हातभार असतो. आणि आज हा कार्यक्रम परिवारातील मातापिता कृतज्ञता सोहळा संपन्न होत असताना, तसेच रामदास सेठ नामदेव पिंगळे आणि विमलताई रामदास सेठ पिंगळे यांच्या लग्नाचा 50वा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत असताना काही सामाजिक संस्थांना लाख मोलाची मदत या ठिकाणी परिवाराच्या वतीने करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये श्रीराम गुरुकुल गिरवली या वारकरी शिक्षण संस्थेला आणि गुरुकुलला, ज्यामध्ये जवळपास 115 ते 120 मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि त्यांच्यासाठी 1 महिन्याचा किराणा या ठिकाणी परिवाराच्या वतीने देण्यात येतोय. नारोडी या ठिकाणी असणारं SM जोशी कर्णबधीर निवासी विद्यालय, ज्यामध्ये जवळपास 32 मुली या ठिकाणी मुले शिक्षण घेत आहेत, त्यांना शालेय साहित्याचं वाटप पिंगळे परिवाराच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तसेच सह्याद्री आदिवासी ग्रामीण विकास प्रतिष्ठान मंचर या बालगृह अनाथ निराधार मुलांच्या संगोपन केंद्रासाठी पळसटिका या ठिकाणी परिवाराने या ठिकाणी इन्व्हर्टर या ठिकाणी दिलेला आहे. त्याचप्रमाणे भक्तिशक्ती गुरुकुल गणेशवाडी कळम, ज्या ठिकाणी 110 ते 115 मुलं वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पारमार्थिक शिक्षण घेत आहेत, त्या गुरुकुलला सुद्धा 1 महिन्याचा किराणा या ठिकाणी पिंगळे परिवाराच्या वतीने देण्यात आलेला आहे. आणि रयत शिक्षण संस्थेची जी भागशाळा आपल्या श्री क्षेत्र वडगाव काशिंबे गावामध्ये आहे, त्या विद्यालयाला या ठिकाणी विद्यालयाचं नूतनीकरण खोल्यांचं काम चालू आहे. त्यासाठी पिंगळे परिवाराच्या वतीने 5,51,000 रुपये अशी बहुमूल्य मदत या ठिकाणी परिवाराच्या वतीने करण्यात आलेली आहे. आणि आता औक्षणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. दरम्यानच्या काळात अनेकांचं आगमन आहे. विशेष करून 50% आरक्षणाचा लाभ असणाऱ्या सर्व महिला माता भगिनी उपस्थित आहेत. आपलं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत. एक छोटंसं कुटुंब, अतिशय साधारणशी परिस्थिती, एक छोटीशी शेती, आमचे आजोबांचा छोटासा बैलांचा बाजार आणि अशा हालाकीच्या परिस्थितीत सुरुवातीचे दिवस चालू असताना अतिशय काबाड कष्टाने ही जोडी जी आहे ती वडगाव काशिंबेमध्ये कार्यरत होती. दुर्दैवाने एका अपघातात आमचे आजोबा अंथरुणाला खिळले आणि त्यानंतर 1975 साली त्यांचं निधन झालं. या मधल्या काळात आमचे मोठे नाना श्री लक्ष्मण शेठ नामदेव पिंगळे व आमचे आजी जयवंताबाई यांनी पूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेतली. आमची आजी आणि तिची 4 मुलं श्री लक्ष्मण शेठ, सौ गीताबाई, श्री बबन शेठ व श्री रामदास शेठ हे आमचं छोटेखानी कुटुंब होतं. अतिशय शून्यातून निर्माण झालेलं हे कुटुंब आणि ह्या सगळ्या कुटुंबाच्या मागे जी होती ती आमची आजी, अतिशय शांत, संयमी व कष्टाळू अशी स्वभावाची, वडगावच्याच खंडागळे कुटुंबातून आमच्या पिंगळे कुटुंबात आलेली आमची आजी, तिच्या धैर्याला अतिशय असं तोंड नाही. आमची आजी आमची स्फूर्तिस्थान. आमच्या आजीसाठी आम्ही काही 4 ओळ लिहिली आहे. तिचा सुरकुतलेला हात, तिचं सुकलं मनगट, तिच्या दमल्या जीवात कड मायेचा तो दाट, सर सोसली ढगांची, कळ सोसली उन्हाची, कधी लेकराची माया, कधी नातवांचा थाट, उरी परमार्थाचा लळा मांडला प्रपंचाचा घाट, उरी परमार्थाचा लळा मांडला प्रपंचाचा घाट, प्रेम संयमाने केली प्रत्येक संकटावर मात, तिच्या लेकरांनी केला नेहमी तिचा सन्मान हा खास, तिच्याच आशीर्वादाने झाली आमच्या या कुटुंबाची भरभराट, आमच्या या कुटुंबाची भरभराट. तर सर्वप्रथम आमच्या सर्व कुटुंबियांच्या वतीने आमच्या आजीला त्रिवार वंदन करतो आणि हळूहळू आमच्या कुटुंबातील ही जी पिढी आहे त्यांचं एक आपण छोटासा जीवन प्रवास बघूया. त्याबद्दल मी पुढे विनंती करते अमित दादांना की ते पुढचा कार्यक्रम घेतील. राजश्रीताई, आपलं मनापासून धन्यवाद. आपण आजीबद्दल बोलत असताना जुन्या आठवणी या ठिकाणी ताज्या झालेल्या आहेत आणि खरं तर माता पिता कृतज्ञता सोहळा आज या ठिकाणी संपन्न करतोय. परिवाराचा आधारवड म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, जुन्या पिढीमध्ये प्रतिकूल परिस्थितीतून जीवनाचा प्रवास ज्यांनी केला ते असणारे परिवाराचे आधारवड कैलासवासी लक्ष्मण शेठ नामदेव पिंगळे यांच्या जीवनावर एक डॉक्युमेंटरी परिवाराच्या वतीने
करण्यात आलेली आहे. ती डॉक्युमेंटरी आता प्ले होणार आहे. सगळ्यांना विनंती राहील मागच्या बाजूच्या असणारे समोर स्थानापन्न व्हा. विकास आले असे आमच्या कुटुंबाचे आधारबळ आमचे मोठे नाना श्री लक्ष्मण शेठ नामदेव पिंगळे. श्री नामदेव व जयवंताबाई यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री लक्ष्मण शेठ यांचा जन्म 1 जून 1942 सालचा. कुटुंबाची हालाखीची परिस्थिती असल्यानं वडील आजारी पडल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. 1964 साली श्री लक्ष्मण शेठ यांचा विवाह मनसरच्या जगदाळे कुटुंबातील सोनाबाई यांच्याशी झाला. सुरुवातीला शेती व नंतर 1969 ला त्यांनी मुंबई गाठली. मुंबईत भायखळा इथं कुणाचाही आधार नसताना मिळेल ते काम करू लागले. डोक्यावर पाट्या घेऊन आंबे भाजीपाला विकू लागले. पुढे त्यांनी त्यांचे लहान भाऊ श्री रामदास शेठ यांना मुंबईला बोलावून घेतलं. हे दोघे भाऊ एकमेकांना सांभाळत मिळेल ते काम करत उदरनिर्वाह करू लागले व गावच्या शेतीची जबाबदारी श्री बबन शेठ यांनी उचलली. श्री लक्ष्मण शेठ व सोनाबाई यांना शंकर शेठ, सुनीता, संजय शेठ व श्याम शेठ अशी 4 अपत्य झाली. 1970 ला घाऊक भाजीपाला व्यापाराचा परवाना काढून भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला. अतिशय सचोटीने व प्रामाणिकपणे काम करत असल्यानं दोन्ही भावांचा व्यापारात जम बसू लागला. पुढे 1978 ला श्री भीमाजी फिगळे यांनी मास्टर म्हणून दोन्ही भावांकडे काम सुरू केलं व एका नव्या युगाची नांदी झाली. सुरुवातीला झुट्ट्यांना नाशिकचे पडवळ मामा हरिभाऊ शिंदे यांनी खूप मदत केली. दर रविवारी शेतकऱ्यांना पेमेंट देण्याच्या सवयीनं शेतकरी मोठ्या प्रमाणावर त्यांच्याशी जोडू लागले. व्यापार करत असताना अनेक हुंडेकरी व शेतकरी यांनी मदतीचा हात दिला. ज्या प्रामुख्याने नाव घ्यावे असे सिन्नरचे संतोष शेठ आव्हा, JRB म्हणजे जगन्नाथ भाबर, बाळासाहेब आव्हाड, श्रीराम आव्हाड, बबन शेठ उगले, मस्तान शेठ, आपल्या खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील अनेक गावातील हुंडेकरी असे जनार्दन वळसे, पोरात कंपनी, नारायण बोले, नामदेव अरगडे, ठकसेन हिंगे, रंगनाथ मोरडे, विष्णू बाणखिले, काळेशे अशा असंख्य शेतकऱ्यांनी सहभाग दिला जे आजही पिंगळे कुटुंबासोबत आहे. कर्मधर्म संयोगानं भाजी व्यापार करत असताना एक दिवस अचानक कांदा व्यापारी संपावर असल्यानं आलेला माल कोणीच घेत नव्हतं. तेव्हा करपे नाना व त्यांच्या ट्रान्सपोर्टचे ड्रायव्हर आणि मस्तान शेठ यांनी लक्ष्मण शेठ यांना विनंती केली की हा माल उतरवून पाहिजे तसा विका. या आलेल्या संधीचं सोनं लक्ष्मण शेठ यांनी केलं. सर्व माल विकला. मालाच्या पट्ट्या अशा होत्या की शेतकरी खुश झाले व त्यांनी स्वतःहून लक्ष्मण शेठ यांच्याकडे माल पाठवण्यास सुरुवात केली आणि अशा प्रकारे कांदा बटाटा व्यापाराची सुरुवात झाली. त्यानंतर कांदा बटाटा व्यापारासाठी सिन्नरचे RB मुसळे, बबन शेठ उगले, मस्तान शेठ यांनी मदत केली. तसंच सिन्नर तालुक्यातील सोनांबे, कानांबे, घुगरवाडी, मानेगाव, चास, नारोडी, नांदूर, शिंगोटे इथल्या शेतकऱ्यांचं मोलाचं योगदान मिळालं. चांदवडचे शिवाजी ठाकरे, सकाहरी ठाकरे, दादा ठोंबरे पाटील, संपूर्ण उर्दूळ, चांदवड गावातील शेतकरी यांची मोलाची साथ मिळाली. तसंच टाकेचे प्रकाश शेठ शाह, भास्कर शेठ महाले, सोनावणी गुरुजी, भारती बाबा खंडूकार, तसंच लक्ष्मण शेठ यांचे वडगाव कशिंबेगचे मित्रमंडळ जसे नारायण पिंगळे, शांताराम भाई, विठ्ठल चव्हाण, दत्तात्रय दैने, बाळासाहेब पिंगळे, मारुती विष्णू डोके, गंगाराम शेटे, लक्ष्मण डोके यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. या सर्वांच्या प्रती संपूर्ण पिंगळे कुटुंबियांच्या वतीनं आम्ही कृतज्ञ आहोत. पुढे 1982 ला वाशीला कांदा बटाटा मार्केटमध्ये गाळा घेऊन LNP या ट्रेडमार्कने व्यापाराला सुरुवात केली. यासाठी श्री शांताराम मोरे यांचं सहकार्य लाभलं. पुढे 1984 मध्ये नवी मुंबई पूर्वे येथे श्री लक्ष्मण शेठ व सौ सोनाबाई कुटुंबासोबत राहायला आले व 1987 ला स्नेहबंधन वाशी इथं वास्तव्यास राहिले. या काळात रामदास शेठ यांच्या परिवारासोबत भायखळा इथं लक्ष्मी बिल्डिंग मध्ये राहून भाजी व्यापार करत असत. यात 1986 साली श्री शंकर शेठ यांनी भाजी व्यवसायात पदार्पण केलं.
1988 ला त्यांच्या पुतण्या बाळासाहेब हे भाजी व्यवसायात आले. कालांतरानं ते वडगाव इथं शेती करण्यासाठी बबन शेठ यांच्या बरोबर राहू लागले. सन 1990-91 साली कांदा बटाटा व्यापारामध्ये त्यांचा मुलगा संजय शेठ व पुतण्या समीर शेठ उतरले. वाशी कांदा बटाटा मार्केटला संजय शेठ व समीर शेठ यांची जोडी जमली. पुढे 1998 साली कांदा बटाटा एक्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला. 1994 ला भाजी मार्केट वाशीला स्थलांतरित झाल्यानं रामदास शेठ, शंकर शेठ यांच्यासह गणेश शेठ यांनी वाशी मार्केटमध्ये भाजीपाला व तरकारी व्यापारात जम बसवला. श्री लक्ष्मण शेठ यांचे जवळचे स्नेही मित्र श्री जनार्दन वळसे यांनी त्यांना कायम साथ दिली व पुढे जाऊन आपली मुलगी संगीता हिचा विवाह श्री शंकर शेठ यांच्याशी करून कौटुंबिक नातं जपलं. 1995 साली आपला मुलगा श्याम या सद्गुरू मेडिकल हा व्यवसाय सुरू करून दिला, ज्याची प्रगती होऊन सध्या सद्गुरू एजन्सीच्या रूपात कार्यरत आहे. श्री लक्ष्मण शेठ यांची शिक्षण क्षेत्रात काही करण्याची इच्छा असल्यानं शंकर शेठ यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत नवी मुंबई महिला उत्कर्ष मंडळ या नावाने सामाजिक संस्था स्थापन करून नवी मुंबई येथे न्यू बॉम्बे सिटी स्कूल या नावाने शाळा सुरू केल्या. 1997-1998 मध्ये नामदेव थोरात, जनार्दन वळसे व अन्य सहकाऱ्यांसोबत सुयोग डेअरीच्या नावाने सारथी दुधाचा व्यवसाय सुरू करून दुग्ध व्यवसायात यशस्वीपणे पदार्पण केलं. सहकाराच्या भावनेतून त्यांनी वडगावचे श्री गंगाराम शेटे यांच्यासोबत श्रीराम पतसंस्थेची 1998 साली स्थापना केली, जी आजही अविरत सुरू आहे. लक्ष्मण शेठ यांनी शंकर शेठना सहकाराचं महत्व शिकवलं व त्यांना कुलस्वामी पतसंस्थेचे संचालक होण्याचं स्वप्न दिलं, जे शंकर शेठ यांनी 1994-95 साली पूर्ण केलं. पुढे ते नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बनले व आजही ते पद भूषवत आहेत. 2001 साली आपल्या गावी वडगाव काशिंबेग इथं वास्तव्याला आले. पुढे 2002 साली मंचर इथं गाळा घेऊन आपला पुतण्या संतोष शेठ यांच्या सोबत कांदा बटाटा व्यापार सुरू केला. आज श्री लक्ष्मण शेठ यांच्या आशीर्वादानं त्यांचेच नातू निलेश बांधकाम व्यवसायात, अनुराग दुग्ध व्यवसायात, सुनील व प्रथम कांदा बटाटा व्यापारात, तर समर्पित हे CA झाले. श्री लक्ष्मण शेठ यांना आपल्या आई वडिलांकडून धार्मिकतेचे संस्कार मिळाले होते. ते स्वतः आईच्या पावलावर पाऊल ठेवून दरवर्षी पंढरीची वारी करत असत. त्यांचे भाऊ श्री रामदास शेठ यांच्या श्रद्धेपोटी समयाचे सद्गुरू निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांना गुरु मानले व त्यांनी सेवेमध्ये फार मोठं योगदान दिलं. श्री लक्ष्मण शेठ यांना कायमच समाजाप्रती काहीतरी करण्याची, समाजाचे ऋण फेडण्याची भावना असे. या भावनेतूनच वडगाव काशिंबेग मध्ये अनेक कार्य स्वखर्चाने केले, ज्यात गावातील शाळा खोल्यांची दुरुस्ती असो वा मंदिराचा जीर्णोद्धार असो, गरजूला आपल्या कुवतीप्रमाणे नेहमीच मदत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. श्री लक्ष्मण शेठ यांनी आम्हाला कायम माणसं जपायला शिकवलं. लक्ष्मण शेठ व रामदास शेठ ही राम लक्ष्मणाची जोडी. बंधू प्रेम काय असतं ते त्यांनी प्रत्यक्षात जगून दाखवलं. लहान भावाने मोठ्या भावाचा शब्द मानायचा आणि मोठ्याने लहानांचं मन जपायचं हे तुम्ही शिकवलं. पिंगळे कुटुंबाच्या अस्तित्वाची सुरुवात ज्यांनी केली, अनेक ऊन पावसाळे खेळले, पण आपल्या मायेची शाल कुटुंबावर पांघरली. नावलौकिकास येत असताना शालीनतेने, नम्रतेने, प्रेमाने माणसं जोडून ठेवली. ज्यांना कोणतेही पाठबळ नसताना केवळ आईच्या आशीर्वादाने व भावांच्या साथीने नव विश्व निर्माण केलं. प्रपंच आणि परमात्मा यांची सांगड ज्यांना जमली, असे आमच्या कुटुंबाचे आधारबळ आमचे मोठे नाना श्री लक्ष्मण शेठ नामदेव पिंगळे यांना त्रिवार वंदन. धन्यवाद. सुंदर असं डॉक्युमेंटरी फिल्म या ठिकाणी परिवाराच्या माध्यमातून सादर केलं गेलं आणि खरं तर अनेकांचा उल्लेख या ठिकाणी करता येईल. महाराष्ट्रातील अनेक शेतकरी असतील, सगळ्यांच्या सहकार्याने शून्यातून सुरू झालेला हा प्रवास आजपर्यंतच्या या कुटुंबापर्यंत येऊन पोहोचला, ज्यामध्ये लक्ष्मी ट्रेडिंग कंपनीचे दत्तू सेठ गडगे असतील, अनिल सेठ आहेर असतील, आप्पा गाडेकर असतील, अशा अनेकांच्या नावांचा उल्लेख करता येतील आणि निश्चित त्यांच्या सहकार्याने हा प्रवास इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. यानंतर या ठिकाणी कैलासवासी गीताबाई इंदोरे आत्या म्हणजे आपल्या आजीबद्दल बोलण्यासाठी फार्मासिस्ट मयूर इंदोरे यांना मी विनंती करतो, आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे. नमस्कार, मी मयूर सुनीता आणि श्रीराम गीताबाई मारुती शेठ औडाजी इंदोरे. प्रथमतः
आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. पिंगळे घराण्यातील जुन्या पिढीतील 4 भावंड, त्यातील पहिले कैलासवासी श्री लक्ष्मण शेठ पिंगळे, नंतर कैलासवासी सौभाग्यवती गीताबाई इंदोरे, श्री बबन शेठ पिंगळे आणि चतुर्थ क्रमांक श्री रामदास शेठ पिंगळे. यातील आमची आजी अखंड सौभाग्यवती गीताबाई मारुती शेठ इंदोरे. पिंगळे घराण्यातील हे लेख 1965-70च्या सालामध्ये आमच्या इंदोरे घराण्यामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी आली आणि तिला ना सासऱ्याचं प्रेम मिळालं, ना सासूचं, ना दीर भाऊजय. तिला फक्त साथ मिळाली ती शेवटपर्यंत आमचे आजोबा कैलासवासी मारुती शेठ औडाजी इंदोरे. नऊवारी साडी आणि नागभर नथ, काय तो थाट आणि काय तो दरारा, आठवलं तरी डोळ्यात पाणी येतं. आज आमची आजी आमच्यामध्ये नाही, यातच सर्व काही येतं. यापेक्षा जास्त बोलण्यासारखं काही नाही. खरं सांगायचं झालं तर यशाची खरी व्याख्या काय असते हे आपल्याला या पिंगळे कुटुंबाने आजपर्यंत दाखवून दिलं. कुणी म्हणतं त्यांनी किती पैसे कमवले, कुणी म्हणतं त्यांनी किती प्रॉपर्टी कमवली, कुणी म्हणतं ते किती गाड्या घेऊन फिरतात, कुणी म्हणतं त्यांच्या सुनांच्या गळ्यामध्ये किती सोनं नाणं आहे. परंतु माझ्या मते विचार थोडासा वेगळा असायला हवा. त्याने किती नातेसंबंध जोडले आणि आज या पावसाच्या दिवशी देखील या ठिकाणी एवढा जनसमुदाय जमला, हे पिंगळे कुटुंबाचं सौभाग्य आहे. फुलं झाली प्लॅस्टिकची, सुगंध कुठून येणार? जेवण झालं हॉटेलचं, तंदुरुस्ती कुठून येणार? मनोरंजन झालं मोबाईलचं, संस्कार कुठून येणार? हे कलियुग आहे, जुने दिवस कुठून येणार? आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही, हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही आणि ते डिलीटही करता येत नाही. कारण रोजचा तो असणारा हा रियालिटी शो नाही. म्हणून भरभरून पूर्णपणे जगा, कारण लाईफ हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. आज या ठिकाणी आमचे आजोबा श्री रामदास शेठ पिंगळे आणि आमच्या आजी यांचा या ठिकाणी 50वा वाढदिवस आहे. आमचे आजोबा आम्हाला खूप आधीपासून सांगतात, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याच पंक्तीवर आम्ही आजपर्यंत आयुष्य जगत आलो आणि इथून पुढेही जगत राहू. त्या दोघांना 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद मयूरदादा. आजीबाबत बोलत असताना देवाचा गाभारा कितीही पवित्र, ओजस्वी, तेजस्वी असला तरी त्याला तेवत ठेवणारा नांददेव तितकाच महत्त्वाचा. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सर्वांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. यानंतर आपल्या आजीबाबत बोलण्यासाठी आदरणीय सोनाबाई लक्ष्मण पिंगळे यांच्याबाबत बोलण्यासाठी त्यांचे असणारे नात मानसोपचार तज्ज्ञ आदरणीय युक्ती संजय शेठ पिंगळे हिला मी विनंती करतो, आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. नमस्कार सर्वांना. एकतेची परंपरा म्हणजेच आमच्या कुटुंबाची खरी ओळख. आज जिथे आपण सर्वजण एकत्र उभा आहोत त्या क्षणाचं महत्त्व खरं तर शब्दात मांडणं खूप कठीण आहे. ही फक्त आमच्यासाठी एक भेट नाही, तर आमच्या कुटुंबातल्या 4 पिढ्यांच्या प्रेमाची, संघर्षाची आणि एकतेची साक्ष आहे. आमच्या आजी आजोबांनी खूप कठीण काळ पाहिला. घरात गरज होती, कधी पाण्याची, कधी अन्नाची, कधी पैशाची. पण एक गोष्ट कधीच कमी पडली नाही, ती म्हणजे त्यांची एकमेकांवरची श्रद्धा आणि कुटुंबासाठीचा निस्वार्थ भावना. गरिबी होती पण मन खूप श्रीमंत होतं. स्वप्न खूप मोठी होती पण पाय जमिनीला रोवलेले. त्यांनी स्वतःतल्या आयुष्यातल्या अनेक गरजा बाजूला ठेवून आमच्यासाठी भविष्य घडवलं. आणि त्यातलीच माझी आजी सोनाबाई. तिचं प्रेम, माया, शिस्तीची शिदोरी आयुष्यभराची साथ देणार आहे. तिने दिलेली संस्कारांची शिदोरी, जगण्यातला समतोल शिकवणारी तिची शांतता, हेच माझं खरं धन आहे. तिच्या हातचा चविष्ट गोड चहा आणि साबुदाणा खिचडी ही माझी आणि दादाची फेवरेट राहणार नेहमी. तिच्या मिठीत जगण्याची एक शांतता आहे. आजी, तुझं अस्तित्वच माझ्यासाठी एक आशीर्वाद आहे.
तू नेहमी अशीच हसत राहा, निरोगी राहा. आजी, तू जे आज पप्पा, मोठे बाबा, श्याम काका, आत्या ह्यांना घडवलं आहे त्याचंच फळ आज आम्हाला मिळत आहे. आणि हीच मायेची, संस्काराची आणि शिस्तेची शिदोरी आम्ही अभिमानाने आमच्या पुढच्या पिढींना देणार आहोत. थँक्यू सो मच आजी. मनापासून धन्यवाद. युक्तीने आजीबाबत बोलत असताना अनेक आठवणींना या ठिकाणी उजाळा दिलेला आहे. यानंतर आदरणीय बबन सेठ व आदरणीय जनाबाई पिंगळे यांच्याबाबत बोलण्यासाठी CA असणारा त्यांचा नातू समर्पित गणेश सेठ पिंगळे यांना मी विनंती करतो. आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. तत्पूर्वी मागच्या बाजूला अनेकांचं आगमन आहे. सगळ्यांना विनंती आहे, उजव्या बाजूला काही ठिकाणी जागा उपस्थित आहे, आपण त्या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. पिंगळे परिवाराच्या वतीने सगळ्यांचं सहर्ष स्वागत. श्री बबन शेठ व जनाबाई, श्री रामदेव शेठ व जयवंताबाई यांचे द्वितीय चिरंजीव श्री बबन शेठ. जेव्हा लक्ष्मण शेठ व रामदास शेठ मुंबईला व्यापारानिमित्त गेले तेव्हा गावची संपूर्ण जबाबदारी अत्यंत समर्थपणे श्री बबन शेठ यांनी पार पाडली. श्री बबन शेठ यांचा विवाह नांदूर येथील भेके कुटुंबातील जनाबाई यांच्याशी 1969ला झाला. श्री बबन शेठ व जनाबाई यांनी गावची शेतीची सर्व जबाबदारी समर्थपणे पार पाडली. त्यांच्या श्री बाळासाहेब, श्री गणेश शेठ व श्री संतोष शेठ या तीनही मुलांनी त्यांना खूप साथ दिली. मुलं, सुना, नातवंड कायमच प्रेमाने जपली. आज श्री बबन शेठ यांचा 80वा तर सौ जनाबाई यांचा 75वा वाढदिवस साजरा करताना आमच्या भावना व्यक्त करण्याकरता या 4 ओळ्या. नात्यांची दोरी नाजूक असते, डोळ्यातील भाव ही हृदयाची भाषा असते. जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती व प्रेमाचा अर्थ, तेव्हा तेव्हा एक बोट आजीकडे असते तर दुसरे बोट बाबांकडे असते. आजी बाबा आम्हा सर्वांच्या डोक्यावर कायम मायेचा हात असावा हीच ईश्वरचरणी कायम प्रार्थना करतो. धन्यवाद. समर्पित दादा, आपलं मनापासून धन्यवाद. यानंतर आदरणीय रामदास सेठ आणि विमलताई पिंगळे यांच्या लग्नाचा आज 50वा वाढदिवस समारंभ संपन्न होतोय आणि त्यांच्याविषयी बोलण्याकरता त्यांचे असणारे नात आदरणीय विधिता समीर पिंगळे हिला मी विनंती करतो, आपण या ठिकाणी शुभेच्छा प्रदान कराव्यात. सर्वांना नमस्कार. आज आपण इथे जमलो आहोत एका सुंदर जीवन प्रवासाचा उत्सव साजरा करण्यासाठी. प्रवास प्रेमाचा, आपुलकीचा आणि कष्टाचा जो या जोडीने जबाबदारीने पार पाडला. प्रवास माझ्या आजी आजोबांचा श्री रामदास नामदेव पिंगळे आणि सौ विमल रामदास पिंगळे त्यांनी एकत्रित घालवलेल्या प्रेम आणि एकोप्याचा 50 वर्षाचा हा सुंदर प्रवास. आज आपण फक्त एक विवाहाचा सुंदर महोत्सव साजरा करत नाही आहोत, तर प्रेम, कुटुंब, ऐक्य आणि परंपरेवर उभारलेल्या एका समृद्ध वारशाचा गौरव करत आहोत. एकत्रित कुटुंबात वाढणे, त्यांच्या मूल्यांमध्ये घडणं म्हणजे एका अशा घरात राहणं जिथे प्रेम आणि हास्य प्रत्येक खोलीत घुमत असतं. आजच्या बदललेल्या जीवनशैलीत जिथे स्वावलंबन हे परस्पर संबंधांवर मात करत आहे, तिथे एकत्र कुटुंब पद्धतीची खरी ताकद विसरली जाते. पण ज्यांना हा अनुभव लाभला आहे त्यांना माहीत आहे की ही केवळ जगण्याची पद्धत नाही, तर खरं प्रेम करण्याची एक अमूल्य शैली आहे. श्री रामदास शेठ पिंगळे व सौ विमल रामदास पिंगळे यांना 3 मुलं समीर, सुवर्णा आणि शशिकला आहेत. पण त्यांनी कुटुंबातील सर्वच मुलांना आपलंसं मानलं आणि त्यांना अशीच शिकवण दिली की ते 3 नाही तर 7 भाऊ आणि 3 बहिणी आहेत. अशा प्रकारे एकत्र कुटुंबाचे बीज त्यांनी सगळ्यांच्याच मनात रोवले. आज हाच वारसा त्यांच्या मुलांकडून नातवंडापर्यंत पोचला आणि त्यांच्याकडून त्यांच्या पंतूंपर्यंत आहे. तुम्ही आम्हा सर्वांना संत निरंकारी मिशनशी जोडले, ज्याने आमच्या जीवनात परमार्थ आणला व आम्हाला प्रेमाने आणि एकोप्याने राहायची शिकवण दिली. आजी बाबा, तुमचे हे 50 वर्षाचे वैवाहिक जीवन आम्हा सर्वांसाठी एक स्फूर्तिदायक उदाहरण आहे.
तुम्ही आपल्या परिवाराच्या 4 पिढ्या एकत्र जोडून ठेवल्या व आम्हाला अपार प्रेम दिले. त्याबद्दल आम्ही तुमच्या प्रति कृतज्ञ आहोत. हॅपी ॲनिव्हर्सरी अजी बाबा. लव यू सो मच. विदिताचं मनापासून धन्यवाद. तिने शुभेच्छा दिलेल्या आहेत. यानंतर या ठिकाणी पंतू समीप निलेश पिंगळे हा या ठिकाणी शुभेच्छा देईल आणि लगेच मान्यवर शुभेच्छा आपण संपन्न करत आहोत. जिल्हा परिषदेच्या सन्मान्य माजी सदस्य आदरणीय आशाताई बुचके या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सहर्ष स्वागत. आज मी आजीबद्दल बोलणार आहे. माझं नाव आहे समीप निलेश पिंगले. आजी म्हणजे काय? दुधावरची साय, मम्मापेक्षा जास्ती लाड करणारी, जणू माझी दुसरी माय. आजी म्हणजे माझी सगळ्यात सेफ प्लेस आहे. माझ्याकडून काय चूक झाली तर मला मम्मा ओरडती, पप्पांना कंप्लेंट करती, पण पणजी आजी मला फक्त माफ करून जवळ घेते. आजीने मला खूप गोष्टी शिकवलेल्या आहे. मोठ्याची गोष्ट आदराने वागायचं, कसं प्रेमाने राहायचं, कोणाशीच खोटं नाही बोलायचं. समीपचं मनापासून धन्यवाद. आणि आता आपण मान्यवर शुभेच्छांकडे वळणार आहोत. खरं तर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. महाराष्ट्रातून आलेले सर्व शेतकरी, व्यापारी, साहित्य, कला, क्रीडा, व्यापार, सहकार, पत्रकार, शैक्षणिक, सामाजिक आणि विशेष करून वारकरी संप्रदायातील अनेकांची उपस्थिती आहे. सगळ्यांचं सहर्ष स्वागत करून पिंगळे परिवाराच्या वतीने या ठिकाणी मातापिता कृतज्ञता सोहळा आणि श्री रामदास सेठ नामदेव पिंगळे आणि आदरणीय विमलताई रामदास सेठ पिंगळे यांच्या लग्नाचा 50वा वाढदिवस सोहळा आज संपन्न होतोय आणि त्यांना आता शुभेच्छा प्रदान करतील शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार, म्हाडाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आदरणीय शिवाजीरावदादा आढळराव पाटील दादांना मी विनंती करतो आपलं परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत आणि आपण शुभेच्छा प्रदान करण्यासाठी या ठिकाणी मंचावर या. यानंतर शुभेच्छा प्रदान करतायत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार माननीय शिवाजीरावदादा आढळराव पाटील. आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम, एक कौटुंबिक कार्यक्रम, ज्या कुटुंबाची गणना एक आदर्श कुटुंब म्हणून आपण करू असे पिंगळे कुटुंबियाच्या वतीनं माता पिता कृतज्ञता सोहळा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. खरं म्हणजे या कार्यक्रमाला पावसाची हजेरी आवर्जून आहे, अन्यथा इथं बसायला जागा नसते. आत्ताच आपण सगळ्यांनी पडद्यावर पाहिलं त्या कुटुंबाविषयी माहिती, कैलासवासी लक्ष्मण शेठ यांच्याबद्दलची माहिती, श्रीयुत रामदास सेठ यांच्याबद्दलची माहिती. हे सगळं कुटुंब तसं आमच्या वडगावचं, आमच्या जवळचं कुटुंब, एक सर्वसामान्य शेतकरी गोरगरीब कुटुंबातील व्यक्ती मुंबईला जाऊन आपल्या पायावर उभं राहतात, एक आगळं वेगळं विश्व निर्माण करतात, घरातल्या सगळ्यांना आपल्याबरोबर घेऊन मोठं करतात. हे ज्वलंत उदाहरण आम्ही सगळ्यांनी लक्ष्मण शेठच्या माध्यमातून पाहिलं. आम्ही लहानपणापासून त्या घराचा आमचा जवळचा संबंध, लहानपणापासून आम्ही शाळेत शिकत असताना लक्ष्मण शेठ यांना आम्ही जवळून पाहिलं. एक अतिशय अद्वितीय कामगिरी करणारं व्यक्तिमत्व. मुंबईला जाऊन व्यापार केला, सगळा आपला व्यापार आपल्या भावावर आणि मुलांवर सोपून ते गावाला आले, स्थायिक झाले. गावाला आल्यानंतर त्यांचं क्रियाशीलता त्यांना गप्प बसून देईना. मग समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, गावासाठी काहीतरी केलं पाहिजे, सतत ही धडपडीची भावना त्यांच्याबरोबर होती. आज खऱ्या अर्थानं मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, आज आमचे रामदास सेठ असतील, आमच्या विमलताई असतील,
त्यांच्या लग्नाचा मला वाटतं 50वा वाढदिवस आहे. त्याचप्रमाणे बबन शेठ असतील ही सगळी मंडळी आणि त्यांच्यानंतरची पिढी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगली आपली जबाबदारीनं कामगिरी पार पाडतात आणि उल्लेखनीय कामगिरी आमच्या सगळ्याच्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने आमचे शंकर शेठ. इतके वर्ष मुंबईला राहिले, इतके वर्ष व्यापारामध्ये असून सुद्धा सातत्यानं त्यांचं लक्ष गावाकडं, आपल्या तालुक्याकडं. काही झालं तरी त्यांचं प्रेम माझ्यावरही होतं आणि दिलीपरावांनाही होतं. पण राजकारण त्यांनी कधी केलं नाही आणि म्हणून अशा ह्या शंकर शेठ आणि त्यांच्या मनापासून मी अभिनंदन करेल की तुम्हाला वारसा एका चांगल्या कर्तृत्ववान कुटुंबातून लाभलेला आहे. तुम्हाला अजून खूप मोठं व्हायचं आहे, पण तुमच्या पाठीमागं तुमच्या वडिलांचे, आजोबांचे, आजीचे सगळ्यांचे आशीर्वाद आहे. आपणही आपली पुढची पिढी त्याचप्रमाणे मोठी कराल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि रामदास शेठ आणि विमलताई यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद दादा. आपण आपला अमूल्य वेळ खर्च करून उपस्थित झालात. आपलं शतशः धन्यवाद पिंगळे परिवाराच्या वतीने असणार आहे. आणि यानंतर शुभेच्छा प्रदान करतायत या ठिकाणी तालुक्याचे भाग्यविधाते, महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री तथा गृहमंत्री आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब. आपणाला विनंती राहीन आपण शुभेच्छा प्रदान करण्यासाठी मंचावर यावं. अनेकांची या ठिकाणी उपस्थिती आहे. खरं तर सगळ्यांच्या नावाचा उल्लेख होणे क्रमप्राप्त आहे, मात्र परिवाराच्या वतीने आपल्या सगळ्यांचं प्रातिनिधिक सहर्ष स्वागत शब्दांच्या माध्यमातून जवळपास 6 वाजल्यापासून करण्याचा प्रयत्न मी करत आहे. पुणे मुंबई येथून आलेला व्यापारी वर्ग, परिवाराचे नातेवाईक, महाराष्ट्रातून आलेला सर्व शेतकरी वर्ग आणि पिंगळे परिवाराचे सर्व नातेवाईक, महिला माता भगिनी, आपलं सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत असणार आहे. पिंगळे परिवाराच्या या आदर्शवत सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहात आणि यानंतर शुभेच्छा प्रदान करतील माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब. नमस्कार. पिंगळे कुटुंबियांच्या वतीनं आयोजित केलेल्या माता पिता कृतज्ञता सोहळा आणि त्याचबरोबर माननीय श्री रामदासजी पिंगळे आणि त्यांच्या सौभाग्यवती विमलताई पिंगळे यांच्या दोघांच्या विवाहाचा आज 50वा वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं मी रामदास शेठ तुम्हाला, तुमच्या सौभाग्यवतींना दोघांनाही मनापासून शुभेच्छा देतो. तसं पाहिलं तर आता पिंगळे कुटुंबाबद्दल फार काही सांगितलं पाहिजे असं नाही, कारण आपण अनेक भाषणं या ठिकाणी पुढच्या पिढीतल्या लोकांची ऐकलेली आहे, फिल्म पाहिलेली आहे आणि आपल्याला सुद्धा सगळ्यांना हे कुटुंब चांगलं माहीत आहे. कैलासवासी लक्ष्मण शेठ पिंगळे यांनी व्यापारासाठी, रोजीरोटीसाठी गाव सोडून मुंबईला गेले आणि जे मिळेल ते काम करून
त्याच्यामधून आपले सगळे बंधू, सगळं कुटुंब यांना उभं करण्याचं काम त्यांनी केलं. मी गेले अनेक वर्ष नेहमी सांगतो की या तालुक्यामध्ये एक काळ असा होता की 2 वेळच्या जेवणाची सोय नसल्यामुळं मग जुन्नर असेल, आंबेगाव असेल, इथल्या लोकांना मुंबईला जायला लागायचं. जे पाहिजे ते काम करायला लागायचं. आता लक्ष्मण शेटणी सुद्धा डोक्यावर पाटी घेऊन मार्केटमध्ये काम केलेलं आहे. कोणाच्या तरी घरी खानावळ खायची, कोणाच्या तरी घराच्या वळचणीला त्या ठिकाणी झोपायचं, ही परिस्थिती होती. परंतु ही परिस्थिती गेल्या काही दिवसामध्ये बदलल्यानंतर आज मुंबईला जायचं कोणी नाव काढत नाही. मुंबईची माणसं आता गावाला यायला लागली आहेत. इथं व्यवसाय करतायत, शेती करतायत आणि त्याच्यामधून आपलं कुटुंब हे अधिक चांगलं कसं राहील हे प्रयत्न करतायत. या ठिकाणी मुद्दाम उल्लेख केला पाहिजे आमचे सहकारी शंकर शेठ पिंगळे हे देखील मुंबईला मार्केटमध्ये काम करता करता मार्केट कमिटीच्या संचालक मंडळावर गेले. त्याचबरोबर कुलस्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करतायत. मुंबईला सुद्धा एक चांगली शाळा काढली. गावातल्या सगळ्या संस्थांच्याकडं, सामाजिक प्रश्नांच्याकडं त्यांचं लक्ष असतं. मार्केटमध्ये काही प्रश्न जर निर्माण झाले, मी पाहतोय गेले काही वर्ष इथं मुंबईच्या मार्केटमधले अनेक लोक बसलेले आहेत. त्यावेळेला वल्लभ शेठ होते, भुजबळ साहेब होते जे आहेत. तर कुठलाही मार्केटचा प्रश्न असला की आमचे शंकर शेठ, संजय पानसरे, बाळासाहेब बेंडे ही सगळी मंडळी गव्हर्नमेंटच्या लेवलचा कुठलाही प्रश्न असला की घेऊन मार्केटमध्ये यायची. अजूनही येतात आणि ते प्रश्न सोडवायचं काम मार्केटच्यासाठी, व्यापाऱ्यांच्यासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी त्या ठिकाणी करतायत. आणि असा हा समाजसेवेचा वारसा, अध्यात्माचा वारसा हा
या कुटुंबाला आहे आणि त्याच्यामधूनच कष्ट करून आज हे कुटुंब उभं राहिलेलं आहे. आणि बाकीच्या कुठल्याही गोष्टीपेक्षा आज एवढ्या हजारो लोकांचा लोभ प्रेम त्यांनी जोडलेला आहे याचा आनंद आहे. शंकर शेठ, तुमच्या या कल्पनेचं मला खरं मनापासून कौतुक वाटतं की घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींना समाजामध्ये सन्मानित करणं, सगळे नातेवाईक त्यांना बोलवणं आणि त्याच्यातून एवढा मोठा कार्यक्रम करणं. मी नेहमी सांगत असतो, कुटुंबातल्या म्हणजे कुठल्याही कुटुंबातल्या मुलामुलींनी किंवा मेंबर्सनी बाहेर पडताना आईवडिलांचं दर्शन घेऊन बाहेर पडलं, दर्शन घेतलं आणि आल्यानंतर आईवडिलांची चौकशी केली, बाबा तुम्ही औषधं घेतली का, तुम्ही जेवले का, तर घरातल्या माणसाचं त्या व्यक्तीचं आयुष्य वाढतं. आणि आज तुम्ही त्याच गोष्टीची जाणीव ठेवून नेहमी तर तुम्ही हे करतात, पण या ठिकाणी आज एवढा मोठा सोहळा तुम्ही आयोजित केला, आम्हाला बोलवलं. मी तुम्हाला तुमच्या सगळ्या कुटुंबाला मनापासून शुभेच्छा देतो. कैलासवासी लक्ष्मण शेठ पिंगळे, जसं मगाशी शिवाजीरावांनी सांगितलं, त्यांचं शिवाजीरावांच्यावर पण प्रेम होतं आणि माझ्यावर देखील प्रेम होतं. एकदा त्यांनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष व्हायची इच्छा व्यक्त केली होती, परंतु त्यावेळेला जमलं नाही. पण त्यांनी लगेच आपला निर्णय त्याच्यामध्ये बदलला. जे समाजामध्ये काहीतरी करता यावं ही भूमिका या कुटुंबाची सतत राहिलेली आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही खूप मोठं काम करा. आणि रामदास शेठ आणि विमलताई, तुम्हाला दोघांनाही मनापासून खूप शुभेच्छा. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद साहेब. आपण आपला अमूल्य वेळ खर्च करून उपस्थित झालात आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा प्रदान केल्या. खरं तर अनेकांची उपस्थिती आहे, अनेकांचं आगमन आहे. सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करून धार्मिक क्षेत्रातील, वारकरी क्षेत्रातील अनेक मान्यवर अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या सर्वांच्या वतीने, वारकरी संप्रदायाच्या वतीने या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं भूषण महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये वारकरी धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे आपल्या तालुक्याचे असणारे हरिभक्तपरायण धर्माचार्य शंकर महाराज शेवाळे यांना आता विनंती आहे, आपण शुभेच्छा प्रदान कराव्यात आणि तदनंतर लगेचच आपण पुढील कार्यक्रम अगदी 5 मिनिटात या ठिकाणी संपवणार आहोत. मागच्या बाजूला अनेक पाहुणे मंडळी, नातेवाईक आहेत. उजव्या बाजूला जागा आहे. सगळ्यांनी स्थानापन्न व्हा. आपण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. पिंगळे परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलम तनुहरी. व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा म्हाडाचे अध्यक्ष आदरणीय आढळराव दादा,
माजी सहकार मंत्री आणि विद्यमान आमदार सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय वळसे साहेब, ज्यांचा 50वा लग्नाचा विवाह सोहळ्याचा संस्कार दिन आहे, ते आदरणीय रामदास शेठ, माझे परमस्नेही आणि विमलताई. लक्ष्मण शेठची आठवण या निमित्तानं येऊन जाते, परंतु आईसाहेब आईसाहेबांच्या सोनूबाई आईसाहेबांच्या निमित्तानं त्यांचंही अस्तित्व या व्यासपीठावर दिग्दर्शित होतं. आणि आमचे बबन शेठ असतील, त्यांच्या सौभाग्यवती असतील. मातृपितृ पूजन सोहळा हा भारतीय संस्कृतीतील एक पवित्र आणि हृदयस्पर्शी उत्सव आहे. जी माता पित्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं, आदर व्यक्त करणं, प्रेम व्यक्त करणं हा अनमोल प्रसंग आहे. खरं तर हजारोच्या संख्येनं आपण याच ठिकाणी जमलेलो आहोत. याला 5 परंपरेनं संदर्भ मी देऊन जातो आणि 2च मिनिटामध्ये शुभेच्छा देऊन संपवतो. हा सांस्कृतिक एक उत्सव आहे. पहिला संदर्भ संस्कृततेचा आहे. खरं तर मातृपितृ पूजन सोहळा हा गंगोत्रीतील एक निर्मळ झरा आहे. माता पिता यांच्या चरणावर लीन होण्याचा प्रसंग आहे. म्हणून भावासारखं प्रेम ज्यांनी केलं, राम लक्ष्मणाच्या जोडीसारखे आमचे रामदास शेठ आणि लक्ष्मण शेठ राहिले. खऱ्या अर्थानं मी लक्ष्मण शेठला जे जवळून पाहिलं ते अतिशय करारी असलेलं व्यक्तिमत्व, अध्यात्मामध्ये उत्तुंग अवस्थेला गेलेलं व्यक्तिमत्व. आणि म्हणून आजचा हा सोहळा, आज लक्ष्मण शेठनं घालून दिलेले संस्कार, घालून दिलेली पायवाट, सांस्कृतिक आणि नात्यांची केलेली जडणघडण, त्याच्या रंगाची असलेली उधळण, म्हणजे आज माता पित्यांचा हा कृतज्ञता सोहळा आपण उपभोगत आहोत. यांच्यानंतर अनमोल रत्न पुढच्या पिढीतही तयार होतात. पण एक असं व्यक्तिमत्व तयार झालं शंकर शेठ सारखं. अलीकडच्या काळामध्ये अनेक संस्था शंकर शेठ पद भोगत असताना सुद्धा कधी लाभाचा विचार न करता जनसामान्यांची सेवा कशी होईल याचा विचार अविराज शंकर शेठनं केला. आणि आजचा हा सोहळा सामाजिक दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे, कारण याच्यातून प्रत्येकानं बोध घ्यावा. माननीय नामदार वळसे पाटील जसं बोलले की या सोहळ्यासारखे अनेक सोहळे व्हावेत, आपल्या ज्येष्ठांचा सत्कार व्हावा, लावलेलं अंगणातल्या नभांगणातलं चांदणं तरळत राहावं आणि सूर्यप्रकाशामध्ये ओल्या मातीला सुद्धा सुगंध यावा, असं ज्यांचं जीवन दरवळणारे जे ज्येष्ठ आहेत यांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी मनातून अनेक लक्ष दिव्यांनी त्यांना ओवाळलं जावं, असं काहीसा आजचा दिवस प्रत्येकानं करता यावा. म्हणून सामाजिक बांधिलकीतून हाही सोहळा महत्त्वाचा आहे. मी आमचे रामदास शेठ असतील, विमलताई असेल, यांना शुभेच्छा प्रदान करतो. नटसम्राट नाटकामध्ये अप्पा बेलवणकर असं म्हणतात, नवरा नावाच्या जहाजाला बायको नावाचं बंदर असतं. त्या जहाजानं खोल समुद्रात जावं, शिखर पदाक्रांत करावी, लढाया कराव्यात, पण 20व्याला नांगर टाकायला मात्र बायको नावाच्याच बंदरावर यावं लागतं. आणि खऱ्या अर्थानं आयुष्यभर 50 वर्षाचा हा सोहळा उपभोगत असताना आज मात्र त्यांनाही मी शुभेच्छा प्रदान करतो. आज लक्ष्मण शेठच्या स्मृतीस अभिवादन करतो. आमच्या सोनूबाई आईसाहेबांना नमस्कार करतो, दंडवत घालतो का अशी रत्न तयार केली. त्या लहान लेकरापासून ते CA पर्यंत जी पोरं आहेत, ही सगळे बोलले, डॉक्टर असतील, CA असतील, फार्मासिस्ट असतील, ही सगळी बोलली. पण एका आईच्या व्यासपीठातून तयार झालेली, जशी बहिणाबाई अशिक्षित होती पण तिनं मात्र व्यासपीठातून अनेक लोक तयार केली, तसं हे चालतं बोलतं विद्यापीठ म्हणून आमचे सोनाबाई आईसाहेब आहेत. शंकर शेठ सारखा कुलगुरू तयार केला त्या विद्यापीठामध्ये, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. आणि आमच्या बबन दादांना आईसाहेबांना सुद्धा या मातृपितृपूजन सोहळ्याच्या निमित्त शुभेच्छा चिंतन करतो. माझ्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं चंदनी खोडाचा मंत्र झिजणे झिजणे, अरे चंदनी खोडाचा मंत्र झिजणं असतो, तसं झिजत राहिलेली ही माणसं, पण सुगंध मात्र जगाला देत राहिली. फुलपाखरू 13 दिवस जगतं, 14व्या दिवशी जाणार आहे, तरी प्रत्येकाला वाटतं माझ्या अंगा खांद्यावर खेळावं. मेणबत्ती तिळातिळानं जळते, प्रकाश मात्र इतरांना देते. चंदन सहानीवर उगळतं, शीतलत्व गंधत्व दुसऱ्याला देतं. तसं हे पिंगळे कुटुंबीय अविरत जगाला सुगंध देत राहो, एवढीच अभिलाषा व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा शंकर शेठ तुम्हाला धन्यवाद देतो का एवढा मोठा सोहळा तुम्ही केला, ते जगाला दाखवण्यासाठी नाही, तर यांच्या ऋणातून मुक्त होता येईल आणि समाजानं त्यातून दिशा घ्यावी यासाठी आहे. म्हणून तुम्हालाही लाख लाख धन्यवाद देतो. भावी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा चिंतन करतो. थांबतो. रामकृष्ण हरी.
मनापासून धन्यवाद. हरिभक्तपरायण शंकर महाराज शेवाळे यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आता या ठिकाणी केक कटिंग झाल्यानंतर 2च मिनिटात शंकर सेठ पिंगळे आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतील. तत्पूर्वी या परिवाराच्या वतीने एक आनंदाची बातमी आपल्या सगळ्यांना असणार आहे. परिवारातील असणारा या ठिकाणी चिरंजीव सुनील अर्थात आदरणीय संजय सेठ पिंगळे यांचा चिरंजीव सुनील याचा विवाह सोहळा निश्चित झालेला आहे आणि निघोज अर्थात पारनेर या ठिकाणातील असणारा नरवडे परिवारातील चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिणी प्रतीक्षा हिच्याशी त्याचा विवाह होणार आहे. ती सुद्धा आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि म्हणून चिरंजीव सुनील आणि चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिणी प्रतीक्षा यांना विनंती असेल आदरणीय रामदास सेठ पिंगळे आणि विमलताई रामदास सेठ पिंगळे यांना आपल्या शुभस्य हार घालून आपण सन्मानित करावं आणि स्पेशल केक फ्रूट केक जो कस्टमाइज केलाय परिवारातील सगळ्या सदस्यांनी सुंदर अशी संकल्पना आहे. खोज बताए राम से चल के राम पे आए प्रेम कोई हम और आणि आता केक कटिंग संपन्न झालेलं आहे. राम से रूठे राम से माने राम सिया की करुण कहानी. आणि आता आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतायत आदरणीय कार्यक्रमाचे निमंत्रक शंकर सेठ पिंगळे यांना विनंती आहे. माता पिता कृतज्ञ सोहळा व आमच्या कुटुंबातील आमच्या पिढीचे मार्गदर्शक आदरणीय रामदास सेठ आमच्या विमल काकी यांचा लग्नाचा 50वा वाढदिवस. या कृतज्ञ सोहळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर आदरणीय तुमचे आमचे मार्गदर्शक दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, शिरूरचे प्रथम खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील साहेब, या ठिकाणी शेवाळे महाराज, येवले महाराज सातत्यानं भीमाशंकरला गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यांची दर्शनाची अभिषेकची व्यवस्था करतात असे आमचे जालिंदर महाराज कौदरे. आणि खरोखरच आपण पाहतो की अनेक ठिकाणी महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. आवर्जून उपस्थित असलेल्या आशाताई बुचके, आमच्या कुटुंबावर आमचा वडील व्यापार करत असताना सिन्नर असेल, नाशिक असेल किंवा पूर्ण पुणे जिल्हा असेल, इथल्या खूप शेतकऱ्यांनी आमच्या कुटुंबावर प्रेम केलं. आणि प्रेम करत असताना आमच्या वडिलांच्या काळात, आमच्या काकांच्या काळात किंवा आमची जी नवीन पिढी असेल यांना व्यापारामध्ये खरोखरच तुम्ही चांगल्या प्रकारची साथ दिली. आणि व्यापारामध्ये साथ दिल्यानंतर व्यापार हा चांगल्या प्रकारे केला पाहिजे. खरं तर अनेक ज्येष्ठ शेतकऱ्यांची नावं कदाचित त्या डामुट्रीमध्ये हे सगळं बनवताना आली नसेल. कारण या ठिकाणी दादासाहेब तुम्ही उल्लेख केला, कार्यक्रम ओपन लॉनमध्ये झाला पाहिजे, चांगला झाला पाहिजे म्हणून मी प्रयत्न केला. आणि सतत 10 दिवस पाऊस. पत्रिका द्यायला गेल्यावर दादांनी मला विचारलं कार्यक्रम तिथं होणार कसा. तर मी बोललो दादा त्या ठिकाणी आम्ही कुटुंबाने निर्णय घेतला आहे की आपण या ठिकाणी मंडप टाकून कार्यक्रम करू. आणि खरोखरच एवढ्या पावसामध्ये आपण सगळं आमच्या कुटुंबाच्या प्रेमापोटी नाशिक असेल, पुणा असेल, मुंबई असेल, जुन्नर आंबेगाव तालुक्यातली असेल, खरं तर ह्या ठिकाणी तुम्ही सगळे आम्हाला मान्यवर आहात.
म्हणून आमच्या कुटुंबाने ह्या कार्यक्रमामध्ये निर्णय घेतला की जी ठराविक मान्यवर आहेत ह्याच लोकांच्या नावाचं स्वागत करायचं आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून अमितनी स्वागत केलेलं आहे. खरं तर मी अधिक बोलणार नाही, परंतु जीवनामध्ये आईवडिलांचं खूप महत्त्व असतं. साहेब, आम्ही गावी गेलो, खरं तर आमच्या रामदास सेठमुळं आम्ही संत निरंकारी याच्यात गेलो परिवारामध्ये. त्या परिवारामध्ये साहेब असं आहे की समोर आला की एकमेकाचं दर्शन घेतलं पाहिजे. तो किती छोटा किती मोठा महत्त्वाचा नाही आहे, परंतु आपला तो गुरुबंधू आहे. आणि म्हणून निश्चित आमचे वडील खरं तर आज नाही, 11 वर्ष झाले जाऊन वडिलांना, परंतु या समाजामध्ये कसे वागवायचं, लोकांची कसं वागवायचं, राजकारणामध्ये जरी नाही संधी मिळाली तरी चालेल, परंतु कुणाची कधी साथ सोडायची नाही. आणि म्हणून हे साहेबांनी किंवा दादांनी सांगितलं की सगळ्या लोकांशी जवळकी व्यापाराच्या नात्यातून आलं आणि सगळ्यांबरोबर राहण्याचं काम केलं. आज आंबेगाव तालुका असेल, जुन्नर असेल, खेड असेल, खरं तर इथल्या शेतकऱ्यांनीसुद्धा आमच्यावर भरभरून प्रेम केलं. ओतूरचा भाग म्हटला तर त्या ठिकाणचा अनेक व्यापाऱ्यांचा कांदा असतो. चांदवडला गेलं तर भरपूर कांदा असतो, पिंपळगावचा असतो. आज स्थानिक मार्केटं झाली, परंतु ह्या भागातल्या शेतकऱ्यांनी एवढा आम्हाला तरकारीमध्ये माल पाठवला की खरोखरच ह्या सगळ्यांमुळं आमच्या कुटुंबाची चांगली प्रगती झाली. म्हणून या कृतज्ञ सोहळ्याच्या निमित्तानं एवढा मोठा पाऊस असताना आमच्या कुटुंबावर प्रेम करणारी शेतकरी बंधू असेल, व्यावसायिक मंडळी असतील, माझी मार्केटमधले सगळे सहकारी असतील, तालुक्यातले सगळे सहकारी असतील, पुण्याला ज्या ठिकाणी मी काम करतो तिथले माझे सगळे सहकारी असतील, सगळ्यांचं मनापासून ह्या ठिकाणी मी आभार मानतो. आणि आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण सिटिंगची सुद्धा जेवणाची व्यवस्था केलेली आहे. ह्या ठिकाणी मंडप आहे, बुफे. आपण आता एवढ्या पावसात आलात तर माझी आमच्या कुटुंबाच्या वतीने आपल्याला हात जोडून विनंती आहे का कुणीही जेवल्याशिवाय जाऊ नये. पुन्हा एकदा आपण सगळे मान्यवर उपस्थित राहिला म्हणून या कुटुंबाच्या वतीने सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि ह्या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नदी का किनारा, ये चंचल हवा, ये क्या बात है आज की चांदनी में, ये क्या बात है आज की चांदनी में कि हम खो गए प्यार की रागनी में. ये बाहों में बाहें, ये बहकी निगाहें, लाने लगा जिंदगी का मजा. ये रातें, ये मौसम, नदी का किनारा, ये चंचल हवा. सितारों की महफिल में करके इशारा, सितारों की महफिल में करके इशारा, कहा अब तो सारा जहां है तुम्हारा. मोहब्बत जवां हो, खुला आसमां हो, करेगा ये दिल आरज़ू आज क्या. ये रातें, ये मौसम, नदी का किनारा, ये चंचल हवा. कसम है तुम्हें तुम अगर मुझसे रूठे, कसम है तुम्हें तुम अगर मुझसे रूठे, रहे सांस जब तक ये बंधन न टूटे. तुम्हें दिल दिया है, ये वादा किया है, सनम मैं तुम्हारी रहूंगी सदा. ये रातें, ये मौसम, नदी का किनारा, ये चंचल हवा, कहाँ
कि मिलकर कभी हम न होंगे जुदा। ये चंचल हवा पेशानी में शम्स आँखों में तारों की जिया थी, पेशानी में शम्स आँखों में तारों की जिया थी, वो कैसे बुझेंगे जिनको जमाने की दुआ थी। रफी साहेबांचं आणि लता दीदींचं एक सुंदर असं गीत, हिंदी गीत आपल्या समोर या ठिकाणी सादर केलं। खामोश पलकों से बहकर जब आंसू आते हैं, तुम क्या जाने कितना हमें तुम याद आते हैं। आज भी हम उस मोड़ पे खड़े हैं जहां तुमने कहा था ठहरो, हम भी साथ आते हैं, हम भी साथ आते हैं। लब हिले तो मों गिरे के फूल खिलते हैं कहीं। लब हिले तो मों गिरे के फूल खिलते हैं कहीं। आपकी आँखों में क्या साहिल भी मिलते हैं कहीं। आपकी खामोशियाँ भी आपकी आवाज है। आपकी आँखों में कुछ महके हुए से राज है। आपसे भी खूबसूरत आपके अंदाज। पल पल दिल के पास तुम रहती हो। पल पल दिल के पास तुम रहती हो। जीवन मीठी प्यार ये कहती हो। पल पल दिल के पास तुम रहती हो। हर शाम आँखों पर तेरा आंचल लहराए। हर रात यादों की बारात ले आए। मैं सांस लेता हूँ।
अरे खोप्यामध्ये खोपाहित मायेची पाखर काडी काडी जमवून हित बांधायला या घर हे कौल माया ममतेची अन विश्वासाच्या भिंती आला सोसाट्याचा वारा तरी नाही त्याची भीती कवडसे आनंदाचे अंगणातल्या झाडाला झोके बांधले सुखाचे दृष्ट लागुना कुणाची असा सोन्याचा संसार सहकुटुंब सहपरिवार सहकुटुंब सहपरिवार ये तस्वीर है ख्वाबों के रंगों की खुशियों की सपनों की अपनों की ये तस्वीर है जादू के लम्हों की मेरे दिल के सभी कतरों की मेरे दिल की ये बगिया है जो इस गुलशन की कलियां है यहाँ हर फूल 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 ब्यूटीफुल मेरे दिन है और रतिया है सुकून वाली ये निंदिया है यहाँ हर पल यहाँ तकरार है मगर प्यार बिखरा पड़ा मुसीबत अगर कोई आ पड़ी हर दिल मिलके खड़ा हो तस्वीर है आंसुओं से रंगी देख कर आंख है छलकी सी हो तस्वीर है खून के रिश्तों की जो मेरी सांसों में है बसी किसी कागज की पुड़िया में इन्हें रख लूं मैं गिटिया में ये सारे टूट 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 ब्यूटीफुल बसा लूं इनको अखियां में अड़क लूं फिर पलकियां में यहाँ हर